सुप्रभातं मानवका. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संजीवनी महाविद्यालय चापोली अंतर्गत आज आपण ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून पाली ऑप्शनल BA फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट पेपरचे नाव व क्रमांक 2 जातक कथा व धम्मपद या पेपरमधील आज आपण जो तिसरा पाठ आहे, एकंदरीत 4 पाठ आहेत, त्यापैकी जो तिसरा पाठ आहे जवसकून जातक कथा, हा पाठ आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा जो जवसकून जातक पाठ आहे, ही जी जातक कथा आहे जवसकून जातकं कथा, ही त्रिपिटकांतर्गत येणाऱ्या सुत्तपिटकाच्या 5 निकायापैकी खुद्दक निकायातील 15 ग्रंथापैकी 10 क्रमांकाच्या जातक या ग्रंथातून जवसकून जातक कथा हा पाठ घेतला आहे. अप्रगल्भ बुद्धीमुळे देवदत्त बालपणापासूनच सिद्धार्थ गौतमाचा द्वेष करीत असे. तो त्याचा स्वभाव धर्म होता. त्याच्यावर उपकार करूनही त्याने बुद्धाच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही, पण स्वतःच्या स्वार्थापायी त्यांच्यावर अनेकदा हल्ले केले. वाटेल तसा त्रास दिला. सत आणि असत प्रवृत्तीचा लढा हा पूर्वापार चालत आला आहे. तथागत बुद्धांचा हा धम्मोपदेश सुतार पक्षी व सिंह यांच्या रूपक कथेच्या माध्यमातून या पाठातून सांगितलेला आहे, वर्णिलेला आहे. हा पाठ अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे. मैत्री करत असताना या ठिकाणी आपण कशा प्रकारे सावध राहिलं पाहिजे याची देखील शिकवण या पाठातून दिलेली आहे. पहा थोडक्यात या पाठाची कथा कशा प्रकारची आहे. प्राचीन काळी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत असताना बोधिसत्वाने हिमालय प्रदेशात सुतार पक्षाच्या जातीत जन्म घेतला. एकदा मांस खात असताना एका सिंहाच्या घशात हाड अडकून बसले. त्याचा घसा सुजला. तो शिकारही करू शकत नव्हता. त्याला असह्य वेदना सुरू झाल्या. आपले खाद्य शोधायला जाण्याच्या वेळी त्या सुतार पक्षाने फांदीवरून त्याला पाहिले. पाहून विचारले, मित्रा, तुझं काही दुखतं का? तेव्हा त्या सिंहाने त्या सर्व काही सांगितले. मित्रा, तुझ्या घशात अडकलेले हाड मी काढू शकतो, परंतु भीतीमुळे मी तुझ्या तोंडात जाण्याचे धाडस मात्र करू शकत नाही. जर तू मला खाऊन टाकलेस तर मित्रा घाबरू नकोस, मी तुला खाणार नाही, तू मला जीवदान दे. तेव्हा त्या सुतार पक्षाने ठीक आहे असे म्हणून त्याला डाव्याकडेवर कुशीवर झोपविले. मात्र नंतर त्याचे कोण जाणे हा काय करेल असा विचार करून त्याच्या खालच्या व वरच्या जबड्यात एक काठी अशा पद्धतीने ठेवली की ज्यामुळे त्यास तोंड बंद करता येणार नाही. त्यानंतर तो त्याच्या तोंडात गेला आणि त्या हाडाच्या टोकावर आपली चोच जोरात मारली. हाड खाली पडले. त्याने घशातील हाड खाली पाडून सिंहाच्या तोंडातून बाहेर पडतानाच दोन्ही जबड्यात ठेवलेली काठी आपल्या चोचीने खाली पाडली आणि तेथून उडून तो झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. घशातून हाड निघाल्यामुळे सिंह बरा झाला. त्यानंतर एकदा तो जंगली म्हैस मारून खात असताना त्या सुतार पक्षाने पाहिले. पक्षाने विचार केला की या सिंहाची परीक्षा घ्यावी, म्हणून तो झाडाच्या वरच्या फांदीवर थांबला व त्याच्याशी सल्लामसलत करून पहिली गाथा म्हटली. मी माझ्या शक्तीनुसार तुझ्यावर उपकार केले होते. हे मृगराज, मी तुला नमस्कार करतो. मला सुद्धा काही मिळेल. हे ऐकून सिंहाने दुसरी गाथा म्हटली. माझ्यासारख्या नित्य शिकार पकडणाऱ्या रक्तपिपासू प्राण्याच्या तोंडात जाऊन तू जिवंत आहेस, हेच खूप समज. त्याचे हे उत्तर ऐकून सुतार पक्षाने खालील 2 गाथा म्हटल्या. जो अकृतज्ञ आहे, जो दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही, जो उपकाराची परतफेड प्रतिउपकार करून करू शकत नाही, ज्यांच्यात कृतज्ञता नाही, त्यांच्या सहवासात राहण्यात
मैत्री करण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांच्यावर प्रत्यक्ष उपकार करून सुद्धा जो मैत्री भावनेचा आदर ठेवत नाही, त्यांचा द्वेष न करता, कठोरपणे न बोलता त्यांच्यापासून लवकरात लवकर दूर निघून जाणेच योग्य आहे. अशा प्रकारे म्हणून तो सुतार पक्षी निघून गेलेला आहे. अशा प्रकारची पाली साहित्यात या जवसकुन जातक कथेविषयीची माहिती, हा जो संपूर्ण पाठाचा सार आहे, हा अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. पहा, हा जो पाठ आहे, की मैत्री करत असताना आपण कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे किंवा कोणाला आपण मदत करायला पाहिजे, याचं एक अत्यंत सुंदर असं उदाहरण या जवसकुन जातक कथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, आता आपण ही जातक कथा मराठीतून आपण पाहिलेली आहे. आता आपण पाली भाषेतून ही जवसकुन जातक कथा पाहूया. पहा, अतिते वाराणसीये ब्रह्मदत्ते राज्य कारंते बोधिसत्तो हिमवंत पदेसे रुक्ष कोठ्ठक सकुनो हुत्वा निबत्ती. अथे कस्य सिंहस्य मत्सं खादतंस अठे गले लगी. गलो उद्धुमाय गोचरं गहिंतु न शक्नोति. खरा वेदना वत्तंती. अथ न सो सकुनो गोचर पसुतो दिसवा साखाय निलिनो की ते सम्म दुःखं ती पुच्छी. सो तं अथ अचिखी. अहं ते सम्म एतं अठ्ठी अपनेयं भयेन पण ते मुखं पविसिंतु न विसहामि खादयासि पिमंती. मा भाई सम्म नाहं तं खादामि जीवितं मे देहीति. सो साधु तीतं वाम पसेन निपज्जा पेत्वा को जानाति की पनेस करिसति ती चिंतेत्वा यथा मुखं पिदहिंतु न शक्नोति तथा तस्य अधरोटेच उत्तरोटेच दंडकं ठपेत्वा मुखं पविसित्वा अट्ठिकोटि तुंडेन पहरी. अट्ठी मुखे निपत्ती. स्व अट्ठी पातेत्वा सिंहस्य मुखतो निखमंतो दंडकं तुंडेन पहरित्वा पातेंतो निखमित्वा साखागे निली. सिंहो निरोग हुत्वा एक दिवसं वनमहिषं वदित्वा खादति. सकुनो विमंसी सामी नंगती तस्य उपरि शाखाय निलीत्वा तेन सद्धि सलपंतो पठमं गातमाह. अकर्मस्य ते किचं यं बलं अहुमसे मिग्राजा नमोत्युथु अपि किचि लभामसे. तं सुत्वा सिंहो द्वितीयं गातमाह. मम लोहित भक्कस्य निचं लुदानि कुबत्तो दंतंतर्गतो संतो तं बहु यं हि जीविसिति. तं सुत्वा सकुनो इतरा द्वे गाथा आभासि. अकत्तय अकत्तारं कत्तस्य अपतिकारकं यस्मि कतयुक्ता नथि निरथा तस्य सेवना. यस्य समुख चिन्नेत मित्त धम्मो न लभति अनसूयं अनकोसं सनिकं तमहा अपकम्मेति. एवं वत्वा सो सकुनो पक्कामे. पहा, अशा प्रकारे हा पाली भाषेतून हे जवसकुन जातक कथा आहे. एकंदरीतच अशा प्रकारची ही जातक कथा, जो की या ठिकाणी ही जातक कथा सांगण्याचं जे प्रयोजन आहे, जो की तथागताचा जो चुलत बंधू आहे देवदत्त, या देवदत्तावर तथागतांनी बऱ्याच वेळा उपकार केले, परंतु त्या उपकाराची परतफेड तर या देवदत्तांनी केली नाही. उलट देवदत्तांनाच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. उलट भिक्खू संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तथागतांनी त्याला उद्देशून एकंदरीत ही जी कथा आहे, ही कथा एक सिंह आणि एक सुतार पक्षी यांच्या रूपक कथेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जो सुतार पक्षी आहे, या सुतार पक्षीच्या भूमिकेमध्ये तथागत बुद्ध आहेत. तर
जो सिंह आहे या सिंहाच्या भूमिकेत आपल्याला देवदत्त जो आहे हा देवदत्त या भूमिकेतून दिसून येतो. अशा प्रकारची ही अत्यंत सुंदर अशी ही कविता आणि या कवितेच्या माध्यमातून आपण या समाज व्यवस्थेमध्ये मैत्री करत असताना कोणाशी मैत्री करायला पाहिजे. कारण का मित्रत्वाची व्याख्याच आहे सुखदुःखामध्ये जो सहाय्य करतो तोच खरा मित्र असतो. परंतु या ठिकाणी आपण या जातक कथेतून पाहिलं की हा जो सिंह आहे हा सिंह एक प्रकारे जर सुतार पक्षाने त्याला मदत केली नसती तर हा सिंह गतप्राण झाला असता, मृत्यू पावला असता. परंतु ज्या सिंहाला या सुतार पक्षानं वाचवलं, जेव्हा या सुतार पक्षाने या सिंहाची परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यावेळेस सिंहाने मदत करणे तर सोडूनच दिले, परंतु उलट तू माझ्या तोंडात रक्तपिपासू प्राण्याच्या तोंडात जाऊनही जिवंत आहेस हेच खूप समज. अशा प्रकारे ज्यावेळेस त्याला सांगितलं त्यावेळेस सुतार पक्षानं ओळखून घेतलं की हा आपला मित्र होऊ शकत नाही. तर त्याच्याशी काही न बोलता क्रोधित न होता यांच्यापासून लवकरात लवकर दूर जाणेच योग्य आहे अशा प्रकारचा सल्ला देऊन हा सुतार पक्षी तेथून तो निघून गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा एकंदरीतच या जातक कथेचा थोडक्यात जवळ सखोल जातक कथेचा आढावा आज आपण या तासिकेतून घेतलेला आहे. पुढील तासिकेमध्ये आपण ही जी कथा आहे पाली प्लस मराठीतून या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढील भाग आपण काय करूया पुढील तासिकेला पाहूया.